नमस्कार मित्रांनो, मी आपला टीचर सोमनाथ मोरे. मित्रांनो, आज आपल्याला हेपॅटिटिस म्हणजेच कावीळ हा आजार पाहायचा आहे. माणसाला कावीळ हा आजार कशामुळे होतो त्याची आपल्याला पूर्ण माहिती बघायची. पहा, आता कावीळचे प्रकार आहेत अलग अलग. कोणी म्हणते पांढरा कावीळ झाला, कोणी म्हणते पिवळा कावीळ झालाय. नेमकं काय झाले त्याची आपल्याला आज पूर्ण माहिती पाहिजे. पहा मित्रांनो, हेपॅटिटिस म्हणजेच काय, कावीळ आहे हे लक्षात ठेवायचं. हेपॅटिटिस म्हणजेच काय, कावीळ आहे. हेपॅटिटिस जो आजार आहे कोणत्या विषाणूमुळे होतात, हेपॅटिटिसचे प्रकार आहेत. पहा, आता हेपॅटिटिस जो आहे तो कोणत्या विषाणूमुळे होतात. एक आहे हेपॅटिटिस ए, हेपॅटिटिस बी, हेपॅटिटिस सी, हेपॅटिटिस डी आणि हेपॅटिटिस ई आहे. म्हणजे एकूण 1 2 3 4 5 एकूण किती प्रकार आहेत, 5 प्रकार आहेत हेपॅटिटिसचे. आणि हे काय आहेत, विषाणू आहेत, यामुळे होणारा आजार आहे. नंतर याचा हेपॅटिटिसचा ह्या कावीळचा प्रसार जो आहे कसा होते, म्हणजे संक्रमण कसं होते, तर पहा ह्या ठिकाणी जो हेपॅटिटिस ए आणि हेपॅटिटिस ई आहे तो कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर या मार्फत होतो. म्हणजेच काय, दूषित पाणी व अन्न यामुळे होणारा हा आजार आहे. कोणता, हेपॅटिटिस ए आणि हेपॅटिटिस ई. नंतर हेपॅटिटिस बी, हेपॅटिटिस सी आणि डी हे जे 3 आहेत हे कॉन्टॅमिनेटेड म्हणजे दूषित जे रक्तामार्फत तसंच लैंगिक प्रजननाद्वारे होणारा हे काय आजार आहेत. कोणकोणते, बी सी डी कशामार्फत, रक्तामार्फत आणि लैंगिक प्रजननामार्फत. आणि ए आणि ई हे कशामार्फत होतात, पाणी व अन्नामार्फत होतात. ओके, ठीक आहे. पहा या ठिकाणी आता नेमका हा जो कावीळ आजार आहे कोणत्या अवयवाला होतो, तर कावीळ हा आजार यकृत या अवयवाला होत असतो. म्हणजेच त्याला काय म्हणलं जाते, लिव्हर म्हणलं जाते. लक्षण असे, त्वचा व डोळे काय होतात, पिवळे पडतात. त्वचा व डोळे काय होणं, पिवळे होणं. गर्द पिवळी लघवी, एकदम डार्क कलरची काय येणं, लघवी येणं, पण कोणती, पिवळी. गर्द पिवळी लघवी येणं. नंतर मळमळ होणं, उमेटिंग. भूक मंदावणे, भूकच लागत नाही. थकवा येणे, भूक लागली नाही, खाल्लंच नाही तर काय येणार, थकवा येणार. नंतर पोटात दुखणे आणि राखाडी विष्ठा, जे संडास आहे कोणत्या कलरची येणं, राखाडी येणं, त्याला विष्ठा म्हणलं जाते आणि त्यालाच मल म्हणलं जाते. हे लक्षणं दिसतात कावीळ या आजारामध्ये. नंतर ह्याच्यावर उपचार आहे का, ए आणि बी यावर लस उपलब्ध आहे, पण हेपॅटिटिस सी आणि हेपॅटिटिस ई यावर कुठल्याही प्रकारची लस उपलब्ध नाही. आणि जो डी आहे हेपॅटिटिस डी, ह्या आजाराला हेपॅटिटिस बी ची लस चालते. पिवळा कावीळ, नेमकं पिवळा कावीळ होणं म्हणजे कोणता, हेपॅटिटिस ए बी सी डी कोणता होणं, तर हेपॅटिटिस ए होणं. ज्या व्यक्तीला हेपॅटिटिस ए झालाय म्हणजेच काय, पिवळा कावीळ. आणि जो पांढरा कावीळ असतो तो असतो हेपॅटिटिस बी असते. हेपॅटिटिस बी, पांढरा कावीळ. मग काहीला प्रश्न पडला असेल, ह्या कावीळ मधला जे ए बी सी डी ई आहेत सर्वात घातक कोणता कावीळ आहे, तर मित्रांनो सर्वात घातक कावीळ जो आहे हेपॅटिटिस सी आहे. कारण यावर लस उपलब्ध नाही आणि यामुळं हेपॅटिटिस सी मुळे दीर्घकाळ जे लिव्हरला नुकसान पोहोचते आणि लिव्हरचा कॅन्सर सुद्धा होण्याची शक्यता असते हेपॅटिटिस सी मुळे. आणि त्यानंतर हेपॅटिटिस बी हा आजार घातक आहे. मग सर्वात घातक आजार कोणता, तर हेपॅटिटिस सी हा आजार सर्वात घातक आहे. ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.